अशी मोठी आहे हे बघा, म्हणजे एवढा मोठा लिंबू आहे। आणि जो नारळाचा प्रकार आहे ना, मी अमोलला विचारला की हे पत्रे का लावलेत मध्येत, तर एक ही आपल्याला आयडिया भेटलेली आहे ॲक्च्युअल मध्ये। ही आयडिया कसली आहे माहिती आहे का मित्रांनो, तर आपल्या ठिकाणी आपल्या साईडला जर खारुताई असतील ना ज्याच्या कोणाकडे, तर या खारुताई वरती चढायला नको आणि ते नारळाचा छोटे छोटे नारळ आले ना की ते नारळ मग खातात। मग ते तर बघा वेदिका चिंचेचा पाला दिलाय त्यांना खायला, फटाफट। बघा तिला मामा मदत करताना शाहूला, अरे डोळ्यावर असा, हा अरे वा, हा कसे म्हणजे पकडायला लागतं का असा अख्खा पूर्ण असा पसरलेला असते ना, हा एकत्र करायचा यो गोळा, हा असा पकडायचा आणि उपटायचा, मग याला शेंगा लागलेला असतो। अच्छा ओके, या बघा या भुशिंगा आलेल्या आहेत, याला आपण पहिला धुवूया। ढकलू नका, लांब लांब उभा राहा। अरे वेदिका हे घाबरतात, तुम्हाला दाखवतो मी। बघा मधाचा पोला आहे, डबल लेअर झालाय चप्पल बघा। आणि हे बोलतात की काढायचं नाही, पण मी काढू शकतो, पण हे बोलतात नाही काढायचं। नमस्कार मित्रांनो, मी विशाल पाटील पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो मागील व्हिडिओ तुम्ही बघितलेत आपल्या फिशिंगच्या होत्या, आणि आज आपण आलोत गावाला, वेदिकाच्या गावाला। हे बघा वेदिका, आम्ही आलोत शेतामध्ये। आता सध्या आम्ही शेत बघतोय, मी पहिल्यांदा गावाला आलोय, त्याच कारणामुळे शेत कशी शेती केली जाते ही थोडक्यात माहिती देणार आहेत आपल्याला। आणि बघा पाऊस पण चालू झालाय त्याच्यामुळे, आणि आपल्यासोबत आहे अमोल, हा वेदिकाचा भाऊ आहे। तर आपण यांच्या शेतामध्ये आलोत, आणि हे बघा इकडे चिल्लर पार्टी आहे, इकडे श्रावणी आहे, परी आहे, स्वरा आहे आणि भाऊ आहेत, हे पण वेदिकाचा मोठा भाऊ। तर हे आपल्याला यांचं शेत दाखवणार आहेत मित्रांनो। तर कसली कसली शेती केलेली आहे ना ते पहिला आपल्याला दाखवणार आणि सांगणार पण आहेत, थोडक्यात माहिती पण देणार आहेत। तर मित्रांनो हे बघा इथं तुम्हाला दाखवतो, सध्या पाऊस आलाय, पावसाचा जुगाड करूया, कुठेतरी लपायचा विचार करूया। चला सगळ्यांची पलापल चालू झाली, कारण की आपण आलेलो शेतामध्ये बघायला काय शेती केलेली आहे ते, आणि इकडं पाऊस आलाय, तर पावसामुळं चला कुठेतरी एक झाड आहे इकडं, या झाडाचा आडूसा घेऊया। चला पाऊस गेला मित्रांनो, आणि हॅलो हॅलो आता बघूया काय काय दाखवतात आपल्याला ते आपण बघूया। हे काय, अच्छा हा हे बघा मी मित्रांनो इकडे बघू शकताय शेकटाच्या शेंगा, शेकटाची शेंग बघा किती लांब आहे, आणि पूर्ण हे पूर्ण बघा, हे पूर्ण हे दिसतात ना समोर आपल्याला, हे पूर्ण शेकटाच्या शेंगांचीच शेती केलेली आहे। बघा इथून किती मोठे आहे, हा संपूर्ण एक शेत आहे, तो पूर्ण शेकटाच्या शेंगाचाच आहे। तर चला इकडं हा हे काय लावलं, ऊस आहे ना, तर हा बघा हा ऊस लावलाय, आणि हा पूर्ण शेत संपूर्ण ऊसाचा आहे। हे ऊस झालेत नाही झालेत ना अजून, हा ना वर्ष लागते त्याला, माझे आताच लावलेत काय। चला मग आपण पुढच्या वर्षी येऊ, काढून जाऊ मग। बच्चा इकडे होतो या साईडला, हे बघा शेतामध्ये पाऊस पडला, 2 दिवस झाले इकडे पाऊस सतत पडते, त्याच्यामुळं गाडतात, जाम वली झाले माती। अरे अमोल तर चप्पल काढ ना, तू गाडतोस किती। हो ते मी दगड बघतोय की छोटा छोटा त्याच्यावर चालतंय। हे बघा वेदिका बघा किती काढलंय वेदिकाचं वजन
चला पुढं आता. चला आता काय अजून काय नवीन बघायचं आपल्याला. इकडे विहीर आहे. चला इकडची विहीर बघूया. बघा ह्या विहिरीमध्ये पंप लावून मग ते पाणी काढतात शेताना. कुठेची काय दाखवतात मला. घरटा बघ कुठं आहे. आईला हो एकूच नाही आहे. जास्त पुढे नको जाऊ. नाही ना इथं बघ काय म्हणजे अरे काढू. हा काढू. अया काय झालं त्याला. आम्ही घरी जातो तू काढ. हे ते आगमाशा नाहीत. आग माशाचा आहे. अरे वेदी काय घाबरतात. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मधाचा पोला आहे. डबल लेअर झालाय. बघा आणि हे बोलतात की काढायचं नाही. पण मी काढू शकतो पण हे बोलतात नाही काढायचं. अरे मस्करी नाही बोल. तुला खोटं वाटत. बाबा चावतात या तुला. अरे बाबा नाही रे. तुला गावचे आहेत ते आपल्या इकडच्या नाहीत बाबा माश्या. काय बोलायचं सांगायला. अरे या देशी मवा आहे तो. म्हणजे तो डेंजर. आगी मवापेक्षा डेंजर आहे तो. हा सगळ्यांचे पाय माकलेत ना. हा बघा वेदिकाचं बॅलन्सिंग बघा. आईला काट बिट घुसतात पायान. शाहूच्या चेहऱ्यावर किती खुशी आहे. पहिल्यांदा आहे. पहिला एक्सपिरियन्स आमचा शेतामधला नाही का नाही. आता आपल्याकडे काय शेत नाहीत. नुसती घरा. फोटो काढला येतोच का नाही. ते चल लवकर वरती. मजा करतोय तू. चल मगाशी पोच देस. पोच द्या. पोच कशी अशी मार दे. स्वराने कशी केली बघ. मान तिकडं बघा तिकडं. मान मान क्रॉस. बच्चा क्रॉस कर. असं करा. हा ही करा स्माइल. मित्रांनो आपल्यासाठी आहे ना हे शेतातला नवीन एक्सपिरियन्स आहे. कारण की आपल्याकडे असे शेत वगैरे काही बघायला भेटत नाही. आपल्याकडं हे असे फक्त कामाला जायचा मच्छी पकडायची. इथं तसं काय नाही. इथं शेती. तर आज हे नवीन अनुभव आहे तोच आपण घ्यायला आलोय. तेच सर्व बघायचं आहे की कसे शेती करतात आणि शेतामध्ये काय काय लावतात कसं लावतात. थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं ना तर सध्या काही जास्त शेती केलेली नाही आपल्या इथं शेतामध्ये. शेत भरपूर मोठे आहेत इकडचे पण शेती काय जास्त केलेली नाही. जे काय आहे ना सध्या ते ऊस लागलाय. अजून शेकटाच्या शेंगा आहेत आणि मला वाटतं तिकडं ना भुशिंगा लावलेले आहेत. तर त्या पण आपण दाखवू तुम्हाला की कशा भुशिंगा असतात आणि कशा लावलेल्या जातात ते कशा येतात हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे तिथं जाऊन. आणि या साईडला काहीतरी ते ज्वारी. ती ज्वारी आहे ना काय वेदिका. हा ती समोर आहे ती. तर हे बघा ही समोर आपण जाऊ थोडा पुढं आपण तेव्हा तुम्हाला दाखवू. तर तिकडे ज्वारी लावले. इकडं ना डाळिंब द्राक्षांचा सीझन गेलेला आहे ना तुम्हाला ते पण दाखवलं असतं मी. आणि तिकडे त्या साईडला थोडा आंबे वगैरे आहे लावलेले आहेत. जे काय ना ते आपण दाखवू शेतातला. आज तुम्ही एन्जॉय करा आपला ब्लॉग. शेतामधला ब्लॉग कसा असणार आहे हा माझ्यासाठी अनुभव पहिला आणि तुम्हाला पण मी दाखवणार आपले ब्लॉगच्या मार्फत. तर तुम्ही व्हिडिओची मजा घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इकडे फोटोशूट चालू आहे सर्वांचा. त्याला काय होतंय. तिला तीच घातली रात्रीची. कॉन्चन सॉलिड गाणी आहेत. गुलाबी साडी. हा गुलाबी साडी. गुलाबी साडी. हा बचनाचा. नको या व्हिडिओ मध्ये. दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. आता आपण यांचा गुलाबी डान्स बघूया. हे नाचा दोघी. जा लोक. स्वरा खाली सोड. नाही भिजत. खाली सोड. नाही भिजत. हा हा इकडे तयारी चालू आहे. चल जा. लवकर. काय अरे व्हिडिओ काढतोय तो. मोबाईल मध्ये टाकायची. मग नंतर तुम्ही टीव्हीला बघशील ना काय. टीव्हीला टाकणार आहे मामा.
तुमची व्हिडिओ पडू गुलाबी डान्स स्वरा सोड नाही भिजत. हा. ढकलू नका, लांब लांब उभा राहा. श्रावणी इकडे उभा राहा जरा. असू दे खड्ड्यात पडणार नाही. नको मला पिये बनून. इथं देतो. अन्मिषा नाचू ना मित्रांनो, अशा हिरव्या शेतात गुलाबी गाणा, गुलाबी साडीचा आनंद घेताना. चला आता आपण जाऊया शेतामधलं काय काय अजून पिकलाय, काय काय लावलाय हे बघायला जाऊया. काय बचत हे बघा मित्रांनो, इकडे दुध्या आलाय मोठा. ही बोलते, शाहू बोलते काकडी आहे. तर हे बघा, हा इकडे गाड आहे बचा. तिकडून चालतो कोपऱ्यात ना. कुठं आपण मागाशी लांबून दाखवला होता ना, तो लांबून आता जवळ आलोय आपण. आणि हे समोरचं पूर्ण शेत आहे ना, हे संपूर्ण ज्वारी आहे. तर हे बघा, हे जे आहे ना याच्यात काही फुलते पूर्ण आणि याच्यातून ज्वारी निघते ना. तर हे बघा, ही संपूर्ण, हा शेत संपूर्ण ज्वारीच आहे. अरे आमोली चप्पल धुल्या. कसला काढतस. आणि या शेकटाच्या शेंगांची शेती बघितली तुम्ही मागाशी दाखवले होते. तर हे बघा, झाड केवढूच आहे बघा शेकटाचा. आणि याच्यावर शेंगा किती आल्यात ना, हे बघा. हे संपूर्ण शेत वेदिका संच आहे. अगोदर म्हणजे आता सीझन संपला. ओके, पावसामुळं. तर पावसामुळं जास्त का आता हे शेती पावसात लावायला घेतील. चला आता आपण इकडे जाऊया. हे काय आहे वेदिका? हे पण इकडे काहीतरी लावलेलं आहे इथं. हे काय आहे? हे कसली शेती आहे? भुशिंगा. बघू कसं उपट. चला आता आपण इकडं भुशिंगा लावलेल्या आहेत ना, त्या कशा आहे त्या बघूया उपटून. अरे इकडे कोपऱ्याचं घे ना. अरे कावल्या काय चालेल, दाखवता आम्हाला कशा असतात त्या. कावले आहेत ना, जून आहेत काय. जा कुठं जात असते दाखव. तर बघूया. म्हणजे अशा प्रकारे भुशिंगा येतात काय. हा, जमिनीत मधून जाऊ काय मी. नांदगाव, केडगाव. अरे तू तेवढ्या लांब गेलीस, कसा उपटणार. दाखवतो 2 मिनिट. आम्हाला दाखवतो कसा काढतात. हा, पकडाचा कसा असते काय नाही ते दाखवशील ना आम्हाला. का डायरेक्ट उपटाचा कसा उपटाचा ते पण दाखवच नाही. मोठा असेल तो काढ. अरे मोठं मासं पसरलंय ते. पसरू दे. अरे तू दाखव चल आम्हाला पटक्यान, कसं असतं कसं नाही. तुम्हाला माहिती आहे, आम्हाला नाही माहिती. मी काढतोय. हा ये वेदिका आहे बाहेर. तू चला, वेदिकाला काय जमला नाही. हा हा बघा, आपल्याला इकडं काढून दाखवते. 2 मिनिटं. हा, कसे म्हणजे पकडायला लागतं का असा अख्खा पूर्ण. असा पसरलेला असते ना. हा एकत्र करायचं गोळा. हा, पकडायचा आणि उपटायचं. याला शेंगा लागलेला असतात. अच्छा ओके. या बघा, या भुशिंगा आलेल्या आहेत. याला आपण पहिला धुवूया, ती धुवून दाखवूया. चला आधी शेंगा पहिले धुवूया, तुम्हाला शेंगा दाखवतो. हा, अजून झाल्यात नाही काय. त्या कावल्या आहेत.
ओके, तर मित्रांनो ह्या बघा, ह्या कवळ्या शेंगा आहेत, अजून का झाल्यात नाही तरी पण आल्यात. तरी याला किती टाइम झाला असेल, किती महिन्यात नाही येतात त्याचे? किती 4-5 महिने लागतात, पूर्ण होतात 4-5 महिन्यात. ओके, तर या साधारण कधी लावलं असतील? डिसेंबर जानेवारी. तर हा बघा मित्रांनो, हा जो संपूर्ण शेत आहे ना, हा पूर्ण भुशिंगाचा आहे. या ज्या भुशिंगा आहेत ना, हे काय बोलता तुम्ही? भुईमुगा. हा, भुईमुगची शेंग. तर हा शेत संपूर्ण भुशिंगाचा आहे. आणि इकडं आता जाऊया. हे बघा, इकडं आंबे लावलेत झाडाला. तर आता संपूर्ण आपण आंब्याचा ना हा झाड बघूया. आणि या झाडावर आंबे किती आलेत ना ते पण तुम्हाला दाखवतो. पूर्ण झाड भरलाय. हे बघा, हे दिसतात तुम्हाला, असे एकदम हाताला लागतात, हाताला. असे एवढे जवळ जवळ आंबे आहेत. आंबे भरपूर आहेत. तिकडे आकडी पण ठेवलेली आहे, म्हणजे जेव्हा पण आंबे काढायचे असतील तेव्हा त्या आकडीने आंबे काढायला होतील. आणि इकडं आता नवीनच ही म्हणजे रिकामी जागा आहे, इथं पण काहीतरी आता शेती करायची आहे. हे बघा, सर्व खोदून ठेवलेलं आहे, म्हणजे काय बोलतात त्याला, नांगर. हां, ट्रॅक्टरनी ते नांगर करून केलेलं आहे. आणि हे बघा, इथं पण प्रोसेसमध्ये आहे. इकडं पण कुठली जवळ शेती करणार आहेत. आणि इकडं नारळाची पण वाडी आहे पूर्ण संपूर्ण. आता इथं पण आंब्याचं झाड आहे. हे बघा, तिथं किती नारळ मोठे आहेत बघ. आणि इकडे एक ना नारळाचं काहीतरी युनिक आहे. हे बघा, नारळाला ना ते मधीत पत्रा लावलेला आहे. म्हणजे त्याचा मी कारण विचारला, काय आहे? अरे हा, हे बघा मित्रांनो, लिंबूची साईज बघा. हो बघा, लिंबूची साईज म्हणजे जवळपास संत्री आहे, अशी मोठी आहे. हे बघा, म्हणजे एवढा मोठा लिंबू आहे. आणि जो नारळाचा प्रकार आहे ना, मी अमोलला विचारला की हे पत्रे का लावलेत मध्येच. तर एक ही आपल्याला आयडिया भेटली आहे ॲक्च्युअल मध्ये. ही आयडिया कसली आहे माहिती आहे का मित्रांनो? तर आपल्या ठिकाणी, आपल्या साईडला जर खारुताई असतील ना ज्याच्या कोणाकडे, तर या खारुताई वरती चढायला नको. आणि ते नारळाचा छोटे छोटे नारळ आले ना की ते नारळ मग खातात. मग ते नारळ, त्याला फळ आपल्याला भेटत नाही. त्याच्यामुळे आता नारळ किती झालेले आहेत बघा. आणि हे पत्र्याला लावलेलं आहे त्या मधीत, हा त्याचं कारण तोच आहे का जेणेकरून खारुताई वर चढायला नको आणि ते नारळाची नासाडी करायला नको म्हणून. आणि इथं बघा, लिंबू आला याला, तो का खाली पडला पिकलेला. तर हा बघा, पिकलेला लिंबू खाली पडलाय. तो आता आपण घेऊन जाणार आहोत. चला, ऑलमोस्ट आपण आपला मित्रांनो आहे ना शेत संपूर्ण फिरत आलो. आणि इथं, अरे बापरे, हे बघा, इथं आंबे तर बघा किती जवळ जवळ आहेत. हे बघा, हाताला लागतात. शाहूच्या हातात. डोळे बंद कर. त्याला तिला कसं सांग माहिती आहे अमोल? नाही, समोरची कुडल तो. हा बघा, तिला मामा मदत करताना शाहूला. अरे हा, अरे वा, ते आंबा तिकडं करायचा असा. तू तोडून घे, तिला हातात धरून. अगं तसा, ही तर बावळटच आहे. चला धुवा आता ते आंबे, चिक लागलाय त्याला. आणि इकडं आता शेतातनं आपण आलो फिरत. आणि सगळे आता हातपाय धुण्याची तयारी पण चालू आहे. तर आणि मित्रांनो, या ठिकाणी ना आपल्या बकऱ्या पण आहेत. तर चला, आधी आपण त्यांना आतमध्ये जाऊया. चला, आणि मिशा त्यांना खायला टाकायला. बकऱ्यांना खायला बघा पाला देते. ये इकडे, ये त्याच्या आतमध्ये मी आहे ना. या बघा किती बकऱ्या आहेत. त्यांना खायला देस ना, खाऊ दे, सगळ्यांना खाऊ दे. ये बाहेर. या बघा, आणि समोर तिकडं म्हैस आहे. आणि तिकडं म्हैशीचा रेडू पण आहे. या बघा किती आहे, तिकडं 6 आणि इकडं 2 आहेत. ते बकऱ्या मारायच्या मला नाही. या बघा,
आणि इकडं या ठिकाणी बघा तुम्ही, हे बघा म्हैस आहे, हे बघा ही म्हैस आहे आणि हा रेडा, हे पण आपलंच आहे सर्व, म्हणजे वेदिकाचांचंच आहे. हे बघा सगळी आपली बारीक चिल्लर आलेली आहे यांना खाना घालायला. बोकड आहे ते, बोकडे हा बोकड सगळं बोकड आहेत, फक्त या 2 बकऱ्या आहेत, या 2 बकऱ्या आहेत. बाकी सगळं बोकड आहेत. यांचीच पिल्लं आहे ती. 2 पिल्लं मोठे आहेत, ती तिची आहेत आणि एका यो पिल्लं आहे. हो काय, बाकीची विकत आणले. बाकीची विकत आणली. अच्छा हा, तर बघा वेदिका चिंचेचा पाला दिलाय त्यांना खायला. फटाफट. सोनू तू ये. ते शेंगाचं नाही खाणार, हे चिंचेचं देस तिला. हं. आणि बिचारी शाहू ती कोण येत नाही म्हणून मामाला सांग, अरे तू आतमध्ये ये ना बच्चा. ती बघा शाहू लांबनच देते खायला, लांबनं काय होणार आहे. नाही दीपाला आली. लवकर ये, लवकर ये, लवकर ये, लवकर ये. अरे ये ना लवकर, तर मारायला नाही तर मामाला. चिंच किती मोठी आहे ही बघ वेदिका. हे बघा मित्रांनो, चिंच भरपूर मोठी आहे, गोड आहे का ही. काढते सांग. ठीक आहे वेदिका, चिंच काढ. असू दे, ते पण बाळ आहे. वरती गेली. पावसामुळे झाली अशी. पावसामुळे बघा चिंच खराब झाली. चिंच किती मोठी आहे ती बघा. आणि परत आली शावणी. काय पाहिजे? हे बघा. हो काय, तो एक दे. हे बघ, मोठा आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग जो आहे ना आपला, हा पूर्ण शेतातला होणार आहे, कारण की आपल्यासाठी शेतातला अनुभव हा पहिल्यांदा आहे. कारण की आपण कधी शेतात आलो नव्हतो आणि आज वेदिकाच्या घरी आपण गावाला आलेलो आहे, सोलापूरला. त्यांचं शेत आहे, त्यांच्या शेतातला आपण आनंद आज घेतलेला आहे. एक शेतातला आनंद वेगळा आहे. तू काय सांगशील वेदिका, तुला कसं वाटतंय? आपल्याकडचा माहोल आणि इकडचा माहोल थोडा वेगळा आहे. बाई रडक्या पोरी आहे. अगं तिची बकरी आहे ही. नावावर केलीस का? हा अच्छा, ही तुझीच आहे काय? ती पहिल्यापासून तुला आवडते, ती गेल्या वेळेस आलतं तेव्हा पण हा ना, तुलाच आवडते. मोठ्या कानाची आहे. आता हिला काय झाला? इकडं पण काहीतरी आहे, वेदिका दाखवते आपल्याला. नाही नाही, अच्छा हा, हे काय तुरीची शेंग. हा तुरीची शेंगाचं झाड आहे काय? ओके. तर हा बघा मित्रांनो, हा तुरीच्या शेंगांचं झाड आहे. ह्या बघा किती आल्यात याच्यावर. तर हा असा आहे तुरीच्या शेंगांचा झाड. हे बघ सुकल्या तिकडं, काढत नाही काय? हा बघा मस्त. तर तिकडे त्या साईडला त्या पण होत्या ना, कुठल्या वालाच्या कुठल्या होत्या, चवळीच्या, त्या पण आपल्याला बघायला नाही भेटल्या. लांब होत्या त्याच्यामुळे नाही भेटल्या. मित्रांनो चला आपण पुढचा शेत बघूया. हो, आणि हे बघा इथं म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत. मला पण सध्या यो, अच्छा हा बघा, हा चिकूचा आहे. चिकू कुठं आला? अरे बापरे, हे चिकूची साईज बघ, चिकूची साईज बघा कसली मोठी आहे. अजून तो पिकलाय पण नाही, कच्चाच आहे. आणि हा झाड केवढूच आहे. हे थोडक्यात मित्रांनो आपल्याला दाखवायला भेटला, जे भरपूर काय दाखवायचं होतं पण अजून काय शेतामध्ये आलेला नाही असं. तर आपण जेवढं काय आले ना तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.